नमस्कार, मी शुभश्री. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत नॅचरली कन्सीव्ह करण्यासाठी नक्की काय करावे. तर जेव्हा आपण बाळ प्लॅनिंग करायचा विचार करतो तेव्हाच आपल्या प्रेग्नन्सी जर्नीला स्टार्ट झालेलं असतं. तर त्यासाठी मी काय डाएट करू, काय एक्सरसाइज करू, काय ट्रीटमेंट घेऊ, डॉक्टरांचं सजेशन घेणं गरजेचं आहे की नाही? तर हो, डॉक्टरांचं सजेशन घेणं फार गरजेचं आहे. असे बरेच प्रश्न माझ्या देखील तुमच्यासारखे मनामध्ये होते आणि त्यावरच उत्तर घेऊन आज मी आलेली आहे. तर डॉक्टरांचं सजेशन घेणं फार गरजेचं आहे. डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला डॉक्टर काही ब्लड टेस्ट सजेस्ट करतात. त्या ब्लड टेस्टमधून आपल्या शरीरात कशाची कमतरता आहे, काय जास्त आहे हे आपल्याला समजतं आणि त्यानुसार ते आपल्याला काही टॅबलेट सजेस्ट करतात. आणि त्यातलीच एक महत्त्वाची टॅबलेट म्हणजे फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड ही बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी अत्यंत गरजेची असते. त्यासाठी आपल्याला डॉक्टर कन्सीव्ह होण्याआधीच फॉलिक ॲसिडचे टॅबलेट नक्की सजेस्ट करतात. तर दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आहार. तर आहारात काय बदल केले पाहिजेत? शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण या काळामध्ये टाळले पाहिजेत आणि साखर, डीप फ्राईड फूड, पॅकेज फूड आपण शक्यतो टाळलं पाहिजे. चहा, कॉफी यांसारखे कॅफीनयुक्त पदार्थ देखील टाळले पाहिजेत. तर मग काय खाल्लं पाहिजे? तर ताकाचं प्रमाण आपल्या आहारात वाढवलं पाहिजे आणि सॅलडचं प्रमाण देखील आपल्या आहारात वाढवलं पाहिजे. तर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच एक्झरसाइज. तर एक्झरसाइजमध्ये आपण बटरफ्लाय पोझिशन, कॅट अँड काऊ पोझिशन, ब्रिज पोझिशन, स्क्वॅट्स आणि सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम म्हणजे 2 पायांवर बसून फरशी पुसणे. कारण जेव्हा आपण असा व्यायाम करतो तेव्हा आपल्या पेल्विक एरियावरती प्रेशर येऊन तिथला ब्लड सप्लाय वाढतो आणि आपल्याला कन्सीव्ह होण्यासाठी नक्कीच मदत होते. जर तुमचे पिरियड रेग्युलर असतील आणि तुम्हाला पीसीओडी, पीसीओएस सारखे आजार नसतील तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखं नॅचरली नक्कीच कन्सीव्ह करू शकता. जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.